नमस्कार, मी केतकी जोशी आणि आत्ताच्या बुलेटिन मधली पहिली बातमी अत्यंत धक्कादायक आहे। मुंबईतली बातमी आहे। मुंबईच्या शिवडीच्या टीबी हॉस्पिटल मधल्या बाथरूम मध्ये एका रुग्णाचा मृतदेह चक्क 14 दिवस पडून होता। धक्कादायक म्हणजे याची कुणालाही खबर सुद्धा नव्हती। तब्बल 14 दिवसांनी 18 ऑक्टोबरला बाथरूम मध्ये पोलिसांना हा मृतदेह सापडला। धक्कादायक म्हणजे 4 ऑक्टोबर पासून रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार रुग्णालयानेच पोलिसांकडे केली होती। सूर्यभान तेज बहादूर यादव असं या रुग्णाचं नाव आहे। तो 27 वर्षांचा असल्याची माहिती मिळते। मृतदेह कुजल्यामुळे मृत्यूचं कारण अजून कळू शकलेलं नाही, पण यामुळे रुग्णालयाच्या बेजबाबदारपणावर मात्र मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अगदी महत्त्वाची ही बातमी आहे। याचं कारण म्हणजे एका रुग्णालयातल्या बाथरूम मध्ये चक्क 14 दिवस मृतदेह पडून होता आणि त्याची रुग्णालयात कोणालाच खबरबात लागली नाही। म्हणजे 14 दिवस इथलं बाथरूम स्वच्छ केलं गेलं नाही। हा अत्यंत साधा आणि मूळ प्रश्न आहे। न्यूज 18 लोकमतने यावरच काही सवाल उपस्थित केलेत। मृतदेह शौचालयात अगदी इतके दिवस कुजेपर्यंत कोणीच कसा पाहिला नाही। मृत्यूबाबतच्या इतर सर्व मुद्द्यांवर रुग्णालयाच्या वतीनं चौकशी तर करण्यात येते, पण 14 दिवसांपर्यंत कुणीच त्या ठिकाणी फिरकलं कसं नाही। रुग्णाच्या बाबतीत रुग्णालयाचा इतका बेजबाबदारपणा कसा? बेजबाबदार रुग्णालय प्रशासनावर काय कारवाई होणार? रुग्णालयाची सुरक्षा राम भरोसे आहे का? आणि या सगळ्यावर मुंबई महापालिकेने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि काय म्हणणं आहे त्यांचं ते बघूयात। त्यांचं असं म्हणणं आहे की शिवडी इथल्या क्षयरोग रुग्णालयात शौचालयात अज्ञात मृतदेह आढळून आल्याच्या घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं यापूर्वीच गांभीर्यानं नोंद घेतली आहे। या घटनेप्रकरणी चौकशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खात्याकडून समिती सुद्धा 22 ऑक्टोबर 2020 ला गठीत करण्यात आली आहे। उपकार्यकारी आरोग्य अधिकारी विशेष रुग्णालय यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांच्या या समितीनं 3 ते 4 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत आणि त्यानुसार कार्यवाही सुरू आहे। पण मूळ प्रश्न हाच उरको की शिवडीच्या या हॉस्पिटलमध्ये 14 दिवस हा मृतदेह पडून होता, पाहिला कसा नाही कोणी? आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ही घटना समोर कशी आली आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शौचालयात 14 दिवस मृतदेह पडून होता। या शौचालयाची साफसफाई केली जात नव्हती 14 दिवस, तिथपर्यंत 14 दिवस कोणी फिरकलं कसं नाही? अगदी बरोबर आहे। गेल्या 30 सप्टेंबरला हा सूर्यभान तेज बहादूर यादव नावाचा रुग्ण आहे, तो क्षयरोग झाला म्हणून भरती करण्यात आला होता, परंतु त्याची जेव्हा टेस्ट करण्यात आली तर त्याला तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत होती आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं। 4 सप्टेंबर पासून तो गायब असला, बेपत्ता असल्याची स्थानिक म्हणजे रुग्णालय प्रशासनानं पोलिसांकडे तक्रार दिली होती आणि त्यानंतर त्याचा तपास सुरू झाला असं रुग्णालय प्रशासन सांगत होतं। परंतु तपास सुरू झाला तर कुठे त्याच्या नातेवाईकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे सुद्धा तो मिळून आला नाही आणि त्यानंतर तब्बल 14 दिवसानंतर म्हणजे 18 ऑक्टोबरला हा जो रुग्ण होता त्या शौचालयात असल्याचं आढळलं। ज्यावेळेस सफाई कर्मचारी काम करत होते आणि कुंजलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता, त्याचा वास येऊ लागला म्हणून त्याची सफाई करण्यात येत होती। परंतु 14 दिवस महापालिकेच्या 3 शिफ्टमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचं काम सुरू असतं आणि या 14 दिवसामध्ये ज्या वॉर्डामध्ये हा रुग्ण भरती करण्यात आला होता त्या वॉर्डामध्ये 6 शौचालय असल्याची माहिती मिळते आणि या 6 शौचालयातलं एका शौचालयाचं दार आतून बंद असून सुद्धा काही दिवस म्हणजे 14 दिवस उघडल्या का गेलं नाही याचा सुद्धा ते सफाई कर्मचाऱ्यांनी किंवा ड्युटीवर असलेले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी कुणीही मनोज प्रश्न तोच आहे। आता समिती गठीत करण्यात आली आहे, ती समिती त्यांचा अहवाल देईल, मग कारवाई होईल, पण हाच तर प्रश्न आहे की जे खरोखर जबाबदार आहेत म्हणजे सफाई कर्मचारी असतील, प्रशासनात त्यावेळेला तिथे ड्युटीवर असलेले जे आरोग्य अधिकारी असतील ते असतील, यांची काहीच जबाबदार नाही। एखादा रुग्ण बेपत्ता होतो तर तिथे शौचालयात तो आहे का किंवा अन्यत्र तो कुठे आहे याची साधी तपास करण्याची सुद्धा, चौकशी करण्याची सुद्धा त्यांची जबाबदारी नाहीये। अगदी बरोबर आहे। रुग्णालय प्रशासनानं फक्त कागद काळे केले
त्याच्यामध्ये पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ते शांत बसल्याचंच पाहायला मिळते. कारण 14 दिवसापर्यंत एखादा रुग्ण बेपत्ता होतो आणि त्याची चौकशी लागत नाही. विशेष म्हणजे बेपत्ता जरी होतो असं जरी म्हटलं, पण रुग्णालयामध्ये शौचालयामध्ये 14 दिवसापर्यंत त्याची सफाई होत नसेल तर रुग्णालय प्रशासन जे आहे या ठिकाणचं किती बेजबाबदार आहे हे त्याच्यातून समोर येत आहे. आज किरीट सोमय्या यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली होती. आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरला डीन जे आहेत त्यांना, परंतु ते यावर काहीही बोलण्यास तयार नव्हते आणि चौकशी समिती बसवलेली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असं एक त्यांनी फॉर्मॅलिटीज म्हणून सांगितलेलं आहे. मनोज, या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. याचे अपडेट्स मात्र तू घेत राहा, कारण आपण सातत्याने या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत आणि इथल्याच घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. मुंबईतल्या महापालिकेच्या रुग्णालयात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मुंबईतल्या एका रुग्णालयात शौचालयातच एका रुग्णाचा मृतदेह आढळून आलेला आहे. या रुग्णालयाचं नाव आहे शिवडी येथलं हे रुग्णालय आहे आणि हा TB रुग्णालय आहे. या TB रुग्णालयामध्ये सूर्यभान तेजबहादूर यादव नावाचा हा रुग्ण होता. तो गेल्या 30 सप्टेंबर रोजी उपचारासाठी या ठिकाणी दाखल झाला होता. त्यानंतर 4 सप्टेंबरला तो गायब झाला किंवा बेपत्ता झाल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनानं RMA या पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर जवळपास 14 दिवसानंतर या व्यक्तीचा मृतदेह या रुग्णालयातल्याच एका शौचालयात आढळून आला. त्याला सुद्धा 8 दिवस झाले आहेत आणि त्यानंतर मात्र रुग्णालय प्रशासनानं ही बाब समोर आणली नव्हती. परंतु जेव्हा प्रसारमाध्यमामध्ये ही गोष्ट समोर आली तेव्हा मात्र या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं असून ती नेमकी कशामुळे मृत्यू झाला आणि इतके दिवस का हा मृतदेह तिथे पडून राहिला याची चौकशी करण्याची आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या बातमीवर तर आपण लक्ष ठेवून असणार, पण पुढची पण बातमी एकदम धक्कादायक आहे. लग्नाचं गिफ्ट म्हणून हनीमूनचं तिकीट नातेवाईकांकडून स्वीकारणं हे एका दाम्पत्याला चांगलंच महागात पडलंय. या गिफ्टमुळे या दोघांना परदेशात तब्बल 10 वर्षांची शिक्षा झाली आणि इतकंच नाही तर 1 कोटींचा दंडही ठोठावण्यात आलाय. नेमकं काय झालंय या जोडप्यासोबत पाहूयात या खास रिपोर्टमधून. हनीमूनला परदेशात जाणं पडलं महागात. नातेवाईकांनी साधला नेम, केला गेम. 1 पॅकेट आणि 10 वर्षांची जेल. लग्नाचं महागडं गिफ्ट घेताना सावधान. या जोडप्यासाठी नातेवाईकांकडून लग्नाचं महागडं गिफ्ट घेणं त्यांना चांगलंच महागात पडलंय. लग्नाच्या 1 वर्षानंतरही मूल होत नसल्यानं मोहम्मद शरीक आणि त्यांच्या पत्नीला फोटोत दिसत असलेल्या या तबस्सुम काराहीनं कतारचं हनीमून टूर पॅकेज गिफ्ट केलं. आता काकूकडून हनीमून गिफ्ट मिळत असल्यानं मोहम्मद शरीफ आणि त्यांची पत्नी खुश झाले आणि कतारला निघाले. विमानात बसलेल्या मोहम्मदचा हा फोटो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगण्यासाठी बोलकाय. हे जोडपं कतारमधील दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं आणि त्यानंतर त्यांच्या सामानाची तपासणी झाली. त्यांच्या बॅगमध्ये चक्क 4 किलो हशीश सापडले. या प्रकरणी दोघांना कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींचा दंड ठोठावलाय. आता या प्रकरणी मुलांना फसवण्यात आल्याचं उघड झाल्यानं नातेवाईकांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. मेरी ननद की लड़की तनाज खड़ी थी नीचे बैग लेके, जब शारिक चढ़ने वाला था ऊपर कि ये भाई तुम ये बैग में ही कपड़े लेके जाना, ये बैग में ही लेके जाना, अपने बैग में कपड़े नहीं लेके जाना. हालांकि मेरी बहू ने 6 बैग निकाल के रखी हुई थी, ये पता नहीं कौन सा बैग ले जाना पड़े, अपने खुद के पर्सनल बैग निकाल के रखी हुई थी. अनजाने में उनके साथ इतना जुल्म किया कि हम लोग सोच नहीं सकते कि कोई फूफी, कोई सगा रिश्ता इस तरह से किसी के साथ जुल्म करे. तो मैं आप लोगों के ज़रिए अपने बच्चों के जो मुझे दुख हुआ है, मैंने अपनी शिकायतें मैंने सब कंप्लेंट करी थी. मैंने अपने पत्नीनं तुरुंगातच गोंडस मुलीला जन्म दिला. मुंबईतील त्यांच्या नातेवाईकांनी काकू आणि त्याच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी तपास करून त्यांच्या बॅगमध्ये हशीश ठेवणाऱ्या निजाम कारा आणि पत्नी शाहिदा काराला बेड्या ठोकल्या. मुंबई में निज़ाम कारा की वाइफ शाहिदा और निज़ाम कारा को अरेस्ट किया गया और उनके वॉलंटरी डिस्क्लोजर में एंड अदर एविडेंसेस जो हमें मिली उससे ये प्रूव होता है कि उनीबा कुरैशी और उसके हस्बैंड जो वहाँ पे
कतर जेल में हैं एंड उनके वहीं पे कतर जेल में ही उनके एक डॉटर भी हुई, क्योंकि शी वॉज प्रेग्नेंट जब वो वहाँ गई थी। तो वो जो वहाँ पे लॉज इन कतर जेल है वो इनोसेंट है। मुंबईतलं हे दाम्पत्य उच्च शिक्षित आहे। नातेवाईकांनीच ड्रग तस्करीसाठी त्यांचा वापर केल्याचं सत्य तपासातून उघड झालंय। आता या दाम्पत्याची सुटका करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती एनसीबी कडून देण्यात आली आहे। 6:30 अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतरची बातमी आहे विजयादशमीच्या मुहूर्तावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची। दरवर्षी राज्यामध्ये 3 मोठे दसरा मेळावे होतात आणि त्यातला सगळ्यात मोठा मेळावा असतो हा म्हणजे शिवसेनेचा शिवतीर्थावरचा दसरा मेळावा। दुसरा मेळावा असतो तो भगवान बाबांच्या जन्मस्थळी म्हणजे सावरगावात होणारा मेळावा, तर तिसरा नागपूरमधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा। पण यावर्षी या तीनही दसरा मेळाव्यांवर कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरे होणारे हे दसरा मेळावे यंदा अगदी साधेपणाने साजरे होणार आहेत। शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थावर होणार नाहीये, तर सावरकर भवनात होणार आहे, तर भगवान भक्तिगडावरचा दसरा मेळावा सुद्धा ऑनलाईन होणार आहे। कोरोनामुळे संघाचा विजयादशमी उत्सव सुद्धा यंदा रेशीम बागेत होणार नाहीये, तर एका सभागृहातच होणार आहे। दसरा मेळावा साधेपणाने होणार असला तरी यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे आता खडसेंच्या पक्षांतरानंतर नेमकं काय बोलतील याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। आणि पंकजा मुंडे उद्या परळीत असण्यात काय नेमका त्यांचा दौरा आहे त्यावर एक नजर टाकूयात। सकाळी 8:30 वाजता त्या त्यांच्या यशस्वी बंगला, परळीचा जो त्यांचा बंगला आहे तिथून गोपीनाथ गडाकडे रवाना होतील। 8:45च्या सुमाराला गोपीनाथ गडावरील गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं त्या दर्शन घेतील, तर सकाळी 9 वाजता गोपीनाथ गडावरून भगवान भक्तिगड म्हणजे सावरगावाकडे त्या प्रस्थान करतील। 12 वाजता भगवान भक्तिगडामध्ये सावरगावमध्ये त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर तिथे त्या भगवान बाबांचं दर्शन घेतील। भगवान भक्तिगड मधून त्यांच्या मेळाव्याला त्या ऑनलाईन संबोधित करणार आहेत आणि सगळ्यांनीच ऑनलाईन या मेळाव्याला उपस्थिती लावावी असं त्यांनी आग्रहाने आवर्जून सांगितलेलं देखील आहे। तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर 64व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सुद्धा सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले। बौद्ध अनुयायांनी घरी राहूनच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा आणि कोणीही बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर येऊन गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय। या परिसरात यायला बंदी आहे, त्यामुळे इथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पुढची बातमी आहे आंदोलनांची। राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली। त्यानंतर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या मंदिरांबाहेर संध्याकाळी विश्व हिंदू परिषदेने आक्रमक आंदोलन केलं। यावेळी मुंबईतल्या मुंबादेवी मंदिर, गोरेगाव अंधेरीमधले मंदिरं या सगळ्या ठिकाणी मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हे सगळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते एकवटले होते। त्याशिवाय ठाण्यामध्ये, शिर्डी आणि नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 7 महिन्यांपासून राज्यातली मंदिरं बंद आहेत। ती उघडण्यासाठी राज्य सरकारला अनेक वेळा विनंती करूनही त्याबद्दल निर्णय घेतला जात नाही, त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। और अब जब सारी चीजें खोल दी है सरकार की, केवल और केवल ये हठधर्मी है कि सरकार मंदिर नहीं खोलना चाहती। क्या मंदिर में ही आने से कोरोना फैलेगा और बाकी लोकल ट्रेन में चलने से कोरोना नहीं फैलेगा? तो ये अनसाइंटिफिक, एकदम इलॉजिकल, जिसको अंग्रेजी में कहते हैं, ये बात है। सरकार को अपनी हठधर्मी, चाहे वो राजनीतिक दबाव में जो उनके साथी पक्ष की वजह से कर रहे होंगे तो भी बात अलग है, पर सरकार को अपनी हठधर्मी छोड़नी पड़ेगी। याच मुद्द्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। आज लोक मरत आहे, कोरोना संपलेला नाही, कोरोनावरती थोडा हे करण्यात, कंट्रोल करण्यात आलेला आहे। आणि अशी परिस्थितीमध्ये हे मोर्चा जर प्लाझ्मासाठी काढला असता, हा मोर्चा जर लोकांना आव्हानासाठी काढला असता, तर मला वाटतं की चांगला उद्देश आणि हे दिशा समोर गेला असता। अशी परिस्थितीमध्ये जिथे कोरोना वाढत आहे, लोकांचा जीव जात आहे, तिथे असं करणं हे योग्य मला वाटतं। पुढची बातमी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे।
कोरोनाचं संकट, त्यातच आलेला महापूर आणि ऑनलाईन परीक्षांचा उडालेला फज्जा या कारणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीयेत, तर अनेकांना काही पेपर्स देता आले नाहीयेत। त्यामुळे या विद्यार्थ्यांची काळजी वाढली होती। या सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा 10 नोव्हेंबर पूर्वी घेण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। ऑनलाईन परीक्षांसाठी ज्या कंपन्यांची निवड केली होती, मात्र परीक्षा योग्य पद्धतीने पार पडल्या नाहीत, अशा सगळ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं देखील सामंत म्हणालेत। विद्यापीठ परीक्षा हाणून पाडण्यासाठी सायबर हल्ला झाला का याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले। परीक्षा योग्य पद्धतीने का होऊ शकल्या नाहीत यासाठी 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे। 10 नोव्हेंबर पासून ही समिती काम करणार आहे। सीईटी परीक्षा तालुका स्तरावर कशी करता येईल याविषयी आता तयारी सुरू केली आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। पुढची बातमी आहे पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, कारण एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या घसरणीला लागली आहे। रुग्ण बरे होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा देशात पहिला क्रमांक असल्याची आकडेवारी पुढे आली आहे। पुण्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.81% एवढा आहे। चेन्नई आणि दिल्लीला मागे टाकत पुणे देशात नंबर 1 झालंय। कोरोनाच्या बाबतीत पुणे जे नंबर 1 बनलं होतं तेच आता रिकव्हरीमध्ये नंबर 1 बनले, त्यामुळे अर्थातच दिलासा मिळालाय। चेन्नईचा रिकव्हरी रेट हा 92.68% आहे, तर दिल्लीचा 90.76% आहे, तर मुंबईचा रिकव्हरी रेट आहे 88.81%। शनिवारी दिवसभरामध्ये पुण्यामध्ये 329 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर 774 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर बघूयात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी। लेखक अंबरीश मिश्र लिखित चौकात उधळले मोती या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन झालं। या सोहळ्याला संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि आशिष शेलार असे सगळे दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते। हे तिघही जण एकाच मंचावर म्हटल्यावर खुमासदार शैलीत एकमेकांना चिमटे काढणं तर होणारच। यावेळी सुप्रिया सुळेंनी आशिष शेलारांना खास शैलीत टोला लगावलाय। गोष्ट खरी आहे की सगळ्या पक्षाचे नेते हे एकत्र येऊन सहकारी म्हणून एक मैत्रीच्या नात्यात गुंतले जातात आणि ते चव्हाण साहेबांच्या नावावर जी वास्तू आहे तिथेच होऊ शकतं, हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या अनेक वर्षात पाहिलं। आणि हीच संस्कृती आणि संस्कार जी यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केले ते पुढे न्यायचा प्रयत्न ह्या संस्थेतून आम्ही सगळेच करतो। मला आज आशिष शेलारांना भेटून आणि त्यांचं भाषण ऐकून खूप आनंद वाटला की भाजपच्या नेत्यांमध्येही अजून काही रसिक राहिलेत हे ऐकून खूप मनाला समाधान वाटलं। कारण मी जी भाषणं पार्लमेंटमध्ये आम्ही दोघं ऐकतो त्याच्यात वेगळीच धार असते। तर हे सगळं ऐकून शांत राहतील ते आशिष शेलार कसले, त्यांनीही मग संजय राऊतांना कोपरखळी मारली। संजय राऊतांनी उधळण्याचा दाखला दिला, पण त्यामुळे मला नाव वाचताना असं वाटलं चौकात उधळले मोदी, म्हणजे मोदी पण चांगला आहे। पुस्तकाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।